एक मिनिट सर, काय नेमकं या तपासामध्ये समोर आलं? यामध्ये आधी आगीचं कारण जे आहे ते संदिग्ध वाटत होतं, पण प्राथमिकदृष्ट्या आग शॉर्ट सर्किटने लागली असा अंदाज होता. पण त्यामध्ये ब्रेक थ्रू मिळाला आणि तपासामध्ये असं निष्पन्न झालं की चालक जो आहे याचे कंपनीतल्या एम्प्लॉईजशी वाद होते आणि आगीचं स्वरूप पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात तत्काळ अशी आग कशी लागली यासाठी पोलीस तपास करत होते. फॉरेन्सिक एक्झामिनेशन आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला अशी माहिती समजली की चालक जो आरोपी आहे त्याच्या कंपनीतील एम्प्लॉईजशी वाद होते. त्यातून त्यांनी रागातून हा प्लॅन केला आणि कंपनीतलं एक फ्लॅमेबल सोल्युशन, बेन्झिन सोल्युशन जे त्या कंपनीत अवेलेबल होतं ते त्यांनी आदल्या दिवशी 1 लिटर नेलं. त्यासोबत कापडाच्या काही चिंध्या ज्या प्रिंटिंग प्रेसमध्ये वापरल्या जातात त्याही त्यांनी ड्रायव्हर सीट खाली ठेवल्या होत्या आणि घटनेच्या दिवशी सकाळी एक आगपेटीसोबत नेली होती. मग त्यांनी फेज 1ला त्याला आग लावली. त्याचा ब्लास्ट मोठा झाला आणि अचानक मोठा ब्लास्ट झाल्याने यामध्ये गाडीला आग लागली आणि 4 लोकांचा मृत्यू झालेला आहे. गुन्हा दाखल FIR ड्राफ्टिंग इन प्रोसेस आहे. आज गुन्हा दाखल होईल. यामध्ये BNS 103 खुनाचा गुन्हा, मर्डरचा गुन्हा दाखल होईल. नाही, बॉटलमध्ये बेन्झिन होतं, त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ठेवल्या. हा फ्लेमेबल सोल्युशन आहे, ते केमिकल आहे. 1 लिटर. ओनरबद्दल रागबाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे. प्रायमा फेसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचं आणि त्या आरोपीचं जनार्दन हंबर्डीकर यांचे डिस्प्यूट्स होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे. आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून, अकाउंट ब्रांचकडून करू. आता तसं याच्यात हा जो याची काय पार्श्वभूमी आहे का गुन्हेगारी किंवा काय? नाही, याची पार्श्वभूमी नाही आहे काही. मेंटली काय डिस्टर्ब वगैरे नाही, आता सध्या तरी आम्हाला काय असं दिसून आलं. सर, हा परमनंट एम्प्लॉय होता की कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉय होता त्या कंपनीचा? ते व्हेरीफाय करून सांगतो. 8 ते 10 जण वाचले होते, त्यापैकी गाडी म्हणजे आग लावताना वगैरे कोणी पाहिलं नाही? तुम्ही काय सांगितलं? ते नाही सांगितलं. तर त्यांनी अचानक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन आगपेटी टाकली. आगीचा पहिला भडका उडाल्यानंतर कॅओस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे. केमिकल कंपनी त्यांच्या प्रकृतीबद्दल काय माहिती? आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती? 6 लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते. 1 अत्यवस्थ होता, डीप इंजुरीज ज्याला होते ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत, अंडर ट्रीटमेंट आहे. सर, ब्रेक थ्रू कसा मिळाला? किती टीम काम करत होते यामध्ये? सिनियर PI हिंजवडी श्री थोरात आणि क्राईम PI तसेच डिटेक्शन ब्रांचची टीम होती आणि सब इन्स्पेक्टर काळे ज्यांनी ईडीमध्ये इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं होतं. या सर्व टीम्स काम करत होत्या आणि टेक्निकल एव्हिडन्सवर, टेक्निकल थिंग्सवर आम्ही यात ब्रेक थ्रू मिळवलेला आहे. केमिकल कंपनीतूनच घेतलं होतं का त्यांनी? हो, बेन्झिन सोल्युशन केमिकल जे प्रिंटिंगमध्ये लागतं ते कंपनीतून त्याने आदल्या दिवशी 1 लिटर घेतलं. सीसीटीव्ही वगैरे आहेत का तिथून कंपनी म्हणून जेव्हा केमिकल वगैरे घेऊन येतो असं काही? ते मी व्हेरीफाय करतोय. तो मागचा डोर आहे, लोकांना बाहेर पडता वगैरे काही काळजी घेतली का? म्हणजे आधीच प्री प्लॅन करून ते इंट्रोगेट करतोय.